गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू माय अनदर व्लॉग. आणि आज गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू माय अनदर व्लॉग. आणि तुम्ही खूप पार्सलवाले बघितले असाल तर आज हे दोघं पण खेळतात, हे भक्ती आणि यश. आणि छोटासा पार्सलवाला आहे, बनलेला आहे. आणि तो पार्सलवाला बनला ही त्यांची कस्टमर आहे. सो मी तुम्हाला दाखवते छोटासा पार्सलवाला. हा बघा पार्सलवाला, यांचा खेळ चालू आहे. आणि या बॅगेमध्ये आहे पार्सल आणि हे आहे त्यांची कस्टमर. क्यूटी क्यूटी पार्सल थोडासा बघा. चिकुडी बघा, चिकू चिकुडी चिकुडी चिकू चिकू, तू चिकू आहे, तुझं नाव चिकू आहे. तू बघू बघू, इथे बघा व्हाईट व्हाईट दिसते. छोटूसं दात यायला लागलंय त्याला, दात यायला लागलंय त्याला. अजून ते वरती नाही आलंय. तर मंडळी, आज आमच्या बिल्डिंगमध्ये ना खाली एका छोट्या मुलीचं बर्थडे आहे, तिचा पहिला वाढदिवस आहे. तर आम्ही सगळ्यांना आज सकाळीच आमंत्रण आलं होतं. दुसरी घालते मी त्याला, अजून त्याला आवरलं नाही व्यवस्थित. तर माझं अजून आवरायचं बाकी आहे. ह्या दोघांना आवरलंय आणि चिकूचं अर्धवटच आवरून झालंय. त्याला मग तो शू वगैरे करेल म्हणून मी त्याला तीच ठेवली आहे. त्याची पॅन्ट मी बदलली नाही, पण ह्या दोघांचं आवरून झालेलं आहे. सो मी दाखवते भक्तीचा लुक. भक्ती इकडे येऊन उभा राहा. आज शनिवार आहे आणि आज 3 दिवस होतील हे घरी आहे, कारण मुलांची शाळा सुरू होती आणि त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि काही गोष्टी घेऊन झाल्या तर काही बाकी आहेत. तर मी हे काय काय घेतले, काय काय शॉपिंग केले, मी मुलांच्या तोंडूनच तुम्हाला सांगेन पुढे. आणि आजचा ब्लॉग पूर्ण हा मुलांची शाळा, त्यांची शॉपिंग आणि ते सगळं ह्याच्या बाबतीतच असेल. सो हां, आणि मी नाही जाऊ शकत, कारण चिकू आहे, लहान आहे आणि बाहेर पाऊस आहे, वातावरण पण असं आहे, त्यामुळे नको जायलाच, म्हणून मग मी जातच नाही आहे. तर ते आणि मुलं हे दोघं चालले. तर आज तिसरा दिवस आहे. आज बघू अजून काय काय घेऊन येतात ते. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे यशसोबत, कारण यशची शाळा जी होती ना, एक छोटी प्रायव्हेट स्कूल होती, छोटी पण खूप छान आहे. किलबिल नाव आहे त्या शाळेचं नाव. आणि आमच्या घराच्या जवळ आहे, म्हणजे अगोदर त्याची शाळा लागते, मग ह्याचं काम जिथे ते कामाला जातात तिथे, मग रोज त्याला सोडणं, मग पुढे ते कामाला जायचे. मग अगोदर असं होतं. आणि ते ओळखीचे आहेत ते लोक वगैरे, ते त्याला बरेच आहेत. त्यामुळे थोडासा जर उशीर झाला ना त्या शाळेमध्ये जायला म्हणा किंवा घेऊन यायला म्हणा, आम्ही काय रिक्षा वगैरे लावली नव्हती, हेच घेऊन जायचे आणि आणायचे सुद्धा. आणि आता पण तेच करणार आहेत, कारण रिक्षा भाडं एवढं आहे ना, कारण डिस्टन्स ना खूप जवळ आहे, एवढं अंतर नाही आहे शाळा आणि जिथे आम्ही राहतो ना तिथं, तरीसुद्धा भाडं भरपूर आहे. त्यामुळे आणि त्यांचं जे कामाचं टायमिंग आहे ऑफिसला जायचं ते 9च आहे आणि मुलांची शाळा पण 9 वाजताच भरते. तर ते 8:30 पावणे 9पर्यंत गेले तरी चालेल. त्यामुळे ते म्हणून मी बाईकने सोडतो. सो यावर्षी पण आम्ही काही रिक्षा लावणार नाही आहे त्यांना. सो असं काही आहे. आणि पण यश जो आहे ना तो लहान आहे, भक्ती मोठी आहे, ती थोडीशी कम्फर्टेबल रुळून जाते सगळ्यांसमोर. पण यशचं तसं नाही आहे, तो पण रुळतो, पण अभ्यासाबाबतीत वगैरे मला असं वाटतं की तो थोडासा अजून एवढा मॅच्युअर नाही झाला आहे जेवढं ते शिकवणार आहे. तर पहिलीला, आता फर्स्ट स्टँडर्डला. सो बघूया, माझी या वर्षीची त्याच्याकडनं काही एवढी अपेक्षा नाही की तो खूपच अभ्यास करावा वगैरे, पण तरी पण हा वर्ष एवढं पण मी काय त्याच्यावरती हे डिप्रेस्ड नाही राहणार आहे, डिपेंड नाही राहणार आहे की तू करच म्हणून फोर्स नाही करणार आहे. जितकं त्याला करायचं त्याच्या पद्धतीने तेवढंच करणार आहे. आणि त्यांनी एवढी मोठी शाळा, एवढे मोठे मोठे वर्ग, एवढे स्टुडंट आणि टीचर असे बघितले नव्हते, कारण तो सिनियर ज्युनियर नर्सरी हे 3 वर्ष केले. सो यावेळी मी पण एक्सायटेड आहे आणि तो पण आहे. बघू याचे पुढचे दिवस कसे जातात ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेनच. आणि काय शॉपिंग केली आहे हे तुम्ही पुढे बघाल. सो हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि मुलं जेव्हा उठतील, अजून तिथे झोपलेत, तर मी तुम्हाला नक्की दाखवेन त्यांची शॉपिंग काय झाली, कारण ते सुद्धा खूप एक्सायटेड आहे नवीन कंपॉस, नवीन बॅग वगैरे घेऊन. सो या स्टे ट्यून. चिकू झोपलेला आहे, उठला होता, त्याला मग परत फिडिंग करून झोपवलं आहे.
हे आहे भक्तीचं स्पोर्ट्सचा ड्रेस. एक दिवस फक्त खेळण्यासाठी ह्याने ड्रेस मागितले आहे. आणि हा आहे शाळेचा ड्रेस. ह्या ड्रेसमध्ये ना मंडळी 2 वेळा आम्ही लॉस झालो. एकदा तर गेल्या वर्षी जी RTची जी लिस्ट होती ना मुलांची ती लेट लागल्यामुळे ना जून महिना संपत आला, पण तिचं ॲडमिशन आम्ही केलं नाही त्या लिस्टची वाट बघतच. मग नंतर आम्ही एका शाळेमध्ये तिचं चांगल्या शाळेत ॲडमिशन केलं, पण तिचा ड्रेस वगैरे घेतला. मग पुन्हा दुसऱ्या शाळेत तिचा नंबर लागला. मग पुन्हा ड्रेस तो ठेवून परत ड्रेस घेतला. मग आता या वर्षी परत तो ड्रेस बदलला. असे ह्याला धरून ना एकाच वर्षामध्ये 2 ड्रेस झाले. हा आहे त्यांचा कंपोज. सगळं सज्ज करून ठेवलं, फक्त जाण्याचं एवढंच आहे आता शाळेमध्ये. आणि त्यांची पुस्तके आणि ही त्यांची पुस्तकं आहे. ड्रॉइंग बुक आणि कलर, मराठी, हिंदी, भाग 2, भाग 2 असे सगळे 6-7 पुस्तकं आहेत. त्याचे पैसे पण आपणच पे करायचे. सगळ्या गोष्टी मला तर ह्या सगळ्यांमध्ये जेवढा खर्च होतो ना 1-2 वर्षांमध्ये, तेवढं मला तर वाटतं की मी 7वीपर्यंत प्राथमिक शाळेमध्ये कदाचित एवढा खर्च आला नव्हता माझा. कारण आमचे वही, पुस्तकं ह्या सगळ्या गोष्टी ना फुकट मोफत असायच्या. आणि थंडीच्या दिवसात तर अगदी स्वेटरसुद्धा आम्हाला द्यायचे. आणि मग शाळेचा ड्रेस जर 26 जानेवारी म्हणा, 15 ऑगस्ट म्हणा, जर जवळ आलं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला द्यायच्या. आणि शूज, कधी सायकलही आता मोफत मिळाली आहे मुलांना. हे आहे यशचं कंपॉस. त्याला गाड्यांचा खूप शौक आहे, त्यामुळे त्याला हे असं काही आणलेलं आहे. आणि आणल्याने त्याने काय केलं हे तर. आणि आमच्या परीक्षेची फी होती फक्त 15 रुपये. आणि RTमधून लिस्ट लागली तरी पण ॲडमिशनची फी घेतली 1500 रुपये शाळेमध्ये असो. तर हे असा एवढा खर्च होतो. तर आम्ही जेव्हा प्राथमिकमध्ये शिकलो तर एवढा काही खर्च झाला नाही. आणि आत्ताच्यामध्ये ना आणि सरकारी शाळेमध्ये ना भरपूर फरक आहे. जमीन आसमानचा डिस्टन्स आहे मंडळी. तुम्ही पण ह्याने सहमत असाल. कारण मी 7वीपर्यंत शिकले, 12वीपर्यंत तसं माझं झालं आहे शिक्षण. तर हे सगळं जे झालं ना आताच एवढा खर्च बघते ना मी. हा सगळा एका दिवसासाठी हा ड्रेस, खेळ स्पोर्ट्सचा ड्रेस. आणि तर हा जो एवढा काय झाला आहे, तर ही आहे सगळी शॉपिंग त्यांची शाळेची. तर हे असं काही आहे आतापर्यंतचं जे काही केलेलं आहे शॉपिंग ते. आणि एवढा खर्च झाला आहे मी तरी 7वीपर्यंत माझ्या आजीने एवढा खर्च कदाचित केला नसेल माझ्या वेळेला. कारण मी प्राथमिक शाळेमध्ये शिकले आणि आमची परीक्षेची फी होती फक्त 15 रुपये. आणि तेव्हा सगळं काही मोफत असायचं. वही, पुस्तकं, दप्तर आणि शूज सगळ्या गोष्टी मोफत असायच्या. आणि आमची शाळांना माझ्या घराजवळ खूप जवळ होती. आणि मी आत्तामध्ये पहिलीला जेव्हा होती, फर्स्ट स्टँडर्डला भक्ती, तेव्हा तिची सहल गेली होती. आणि सहलची फी होती 800 रुपये. आणि फक्त स्विमिंग पूल तिकडे जायचं होतं. आणि मी 300 रुपयामध्ये पूर्ण पुणे फिरून आणलं होतं आम्हाला. 1 दिवस प्लस 1 दिवस वस्तीला होतो आम्ही. तर ते दिवस आणि हे दिवस खूप मध्ये डिफरन्स आहे. सो हे सगळं काय आहे. तर मुलं असले असते तर ते त्यांच्या तोंडून बोलले असते तर मला पण छान वाटलं असतं, पण ते नाही आहेत. सो असं काही आहे स्कूलिंगची तयारी वगैरे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.